पुरेच्या अण्णा नावाचा
होता ना देवा. आणि त्यावेळेला जोडीचं देव वाचायला या जाग्याला विचारायला लागलं होतं काय करायला. जोडीचं द्यावं लागलं होतं विचार करायला. काय हो बाबा रे हो दिवाळीनं दसरा माळी भरायला यात्रा आपल्या देवाला जत्रेसाठी बघत पाहिजे बरं का. आणि बघत पाहिजे म्हणून शिना विचार करत असताना त्या वेळेला आणि असा विचार पडलेला मना ध्यानाला ना देव काय लागलं होतं एकमेकाला बोलायला. काय लागलं होतं सांगायला. हो बाबा रे हो आपण भगत शोधला पाहिजे आपल्या जत्रेसाठी देवा यात्रे वेळेला. आता बघत सोडला पाहिजे म्हणून शिना त्या वेळेला काय लागली होती विचार करायला त्या जाग्याला. देवा हो भगवंताने हरण्या गायचं गोतानं सोडून द्यायला कोलवडीचं पटाण सोडायला. आणि कोलवडीचे पटाण सोडून शिना त्या वेळेला काय करायला. देवा रे हा. जोडीचं द्याव निघून चाललं होतं कुठल्या जाग्याला. हो. देवा आहा. आणि या जोडीच्या देवानी विचार ध्यायपिंडाला करून भगत शोधायसाठी निघून चाललेलं. त्या जाग्याला त्या वेळेला पंचगंगा नदी वलडली होती देवानी त्यात्र वेळेला. आणि पंचगंगा नदी वळून शिना त्या वेळेला काय लागले हुडकायला. आणि जोडी याच या द्याव आणि भगताच्या या पायात आणि देव चालेल निघून देव चालेल निघून. गाव कोलवडी सोडून गाव कोलवडी सोडून. जाता बारे या जाताना जाता बारे या जाताना गेलं बघाया निघून गेलं बघाया निघून. देवा भगवंतानं गाव शिव सोडून दिली होती भगताच्या पायात. आणि भगताच्या शोधात त्या वेळेला जोडीचे देव कुठे निघून जायला. आणि देव बाबा हिंडत फिरत निघून चालल्याला उगवत मुख करून त्यात्र वेळेला. आणि उगवत मुख करून शिना त्या वेळेला जोडीचे देव निघून चाललं तर बाबा आपला भगत शोधायला त्या वेळेला. आणि देवाच्या ठिकाणी गेलत देवा त्यात्र टायमाला. आणि कुठे हो आणि धनगराच्या काशीला काही वेळ धनगराच्या काशीला काही वेळ. नारायणपुराला काही वेळ नारायणपुराला काही वेळ. आणि उलजंती गावाला काही वेळ उलजंती गावाला काही वेळ. आणि म्हाळापाच्या वाड्याला काही वेळ म्हाळापाच्या वाड्याला काही वेळ. आणि यावं गेलं निघून काही वेळ यावं गेलं निघून काही वेळ. आणि दिलगामाचा म्हाळापा काही वेळ दिलगामाचा म्हाळापा काही वेळ. आणि भाग्याच्या हातीला काही वेळ माझगुंती राणाला काही वेळ. आणि मेंढ्या लावल्या तरणीला काही वेळ मेंढ्या लावल्या तरणीला काही वेळ. आणि यावं गेलं निघून काही वेळ यावं गेलं निघून काही वेळ. देवा हो सिद्धिनारायणपुराला हुलजंती घामाला धनगराच्या काशीला. आणि त्या वेळेला धनगराच्या काशीला दोन जोडीचे देव गेल्या बरोबर त्या वेळेला. आणि स्वतः देव निघून गेलेला देवा या हुलजंती गावाला आणि वाघाच्या इसीला त्यात्र टायमाला. आणि त्या वेळेला वाघाच्या इसीला जोडीचे देव गेल्या बरोबर काय लागले घडायला. देवा हो तीन 12 वर्ष धनगरा पाठ नसणारी म्हाळापा सेवा भक्ती करत होता. आणि त्या वेळेला सेवा भक्ती करत असताना झोप नव्हती डोळ्याला पाठ नव्हती धरणीला माझ्या त्या माळापाची. देवा रे हो
येती स्क्वाड देवाची 8 क्वाड लिंगाची सेवा करणारा म्हाळाप्पा आणि त्यावेळेला 12,000 शेळ्या मेंढ्याची जगत राखत असायला. भाग्याच्या हातीला बीजगुंती रानाला हराट चिपराट रानाला मेंढ्यानी दड्डीला लावलेल्या होय. आणि देव हुडकत हुडकत निघून गेलेल्या म्हाळाप्पाच्या जवळल्या बाजूला आणि त्यावेळेला म्हाळप्पाच्या जवळ गेल्या बरोबर काय लागले बोलायला. तेव्हा हो म्हाळाप्पाच्या मेंढ्यात देव जाऊन भेटायला आणि देव जाऊन भिडल्या बरोबर त्यावेळेला काय लागलं होतं विचार करायला. तेव्हा हो म्हाळाप्पानं काही लागला होता करायला देव बघून त्यात्र वेळेला आणि देव बघून शिना म्हाळप्पा काय लागला विचार करायला. आणि दोन्ही हात जोडले दोन्ही हात जोडले सोडी आच्या देवाला सोडी आच्या देवाला आणि विठू विरुद्ध वगाला विठू विरुद्ध वगाला विठू विरुद्ध वगाला विठू विरुद्ध वगाला पाया लागला फेडायला पाया लागला फेडायला ईद माझा म्हाळाप्पा ईद ग माझा म्हाळाप्पा आणि मेंढ्या याच्या रेडीला मेंढ्या याच्या रेडीला मेंढ्या याच्या रेडीला मेंढ्या याच्या रेडीला आणि बोला याला लागेला सांगा याला लागेला बोला याला लागेला सांगा याला लागेला आणि येण्या याचं कारण येण्या याचं कारण येण्या याचं कारण येण्या याचं कारण तेव्हा हो भगवंतानं दोन्ही हात जोडलं होतं आणि दोन्ही हात जोडले होता जोडीचे देव दिसल्या बरोबर म्हाळप्पा सीधाना हात लागला होता जोडायला दर्शन लागला होता घ्यायला. तेव्हा हो म्हाळाप्पानं दोन्ही हात जोडलं होतं दोन्ही नेत्र झाकायला आणि दोन्ही नेत्र झाकल्या बरोबर त्या वेळेला काय लागला होता बोलायला. आणि असणाऱ्या देवाचं दर्शन घ्यायला देवा त्यात्र ठिकाण्याला आणि देवा त्या वेळेला काय लागला होता म्हाळप्पा बोलायला त्या जोडीच्या देवाला. आणि सिद्ध माझा म्हाळाप्पा लागला होता बोलायला देवा रे देवा परमेश्वरा त्यात्र टायमाला आणि त्या वेळेला माझ्या बिजगुंतीला कशाच्या कारणाने येणं केलंय मला सांगावा लागला होता म्हणायला. देवा हो म्हाळाप्पा विचारायला लागला होता भगवंता आहा. माझ्या गरीबाच्या घरला साखरेचं पोत येण्याचं कारण काय झालं असावं सांगावा असं म्हणल्या बरोबर त्या वेळेला जोडीच्या देवानी विचार केला मनाचं लागलं होतं बोलायला. देवा हो आणि या जोडीच्या देवाने काय म्हाळाप्पाला सांगणी लावलेली देवा या मेंढ्याच्या तळाला आणि काय सांगितलं का आणि बोला याला लागलं वे, सांगा याला लागलं वे. सिर माझ्या माळू लावे सिर माझ्या माळू लावे शेलगावे गावात जावे शेलगावे गावात जावे भिगाचे नावात जावे चौधरी या पावनावे देवा तुझ्या रवळा देवे देवा तुझ्या देवळा देवे रुपयावे लावला माझ्या ढोला लावे आम्हारी मी त्यांना लावे जात माझ्या वाट लावे देवा तसंच आमच्या एक नंबरी सुरेश अण्णा हिरण्यवर आहा. त्यांनी बी 500 रुपयाचं बहुमान केलं लिया. पण त्यांचं म्हणणं काय आहे काय आहे व? तुम्ही असलं मराठी काय बोलू नका मग काय तर कन्नड म्हणा त्यालाही म्हणू घे शिकवलं करून तर म्हणू घे आपण देवा हा. अण्णाचं म्हणणं काय आहे अण्णाचं म्हणणं काय काय आहे आहे व?
अर्चना पचर केवढा अरे कुंभार कल्याची गाजर कसं आता दोन सुना आल्या त्या होय गे पण अण्णा काय म्हणते काय अरे सुंदर दिसते ग बाई मी पाण्याला जाते गे सुंदर दिसते ग बाई मी पाण्याला जाते ग आणि पाण्याची वाट आवय पाण्याची वाट न केळीची बाग आणि केळात टेल ग बाई माझा माटच फुटेल गे केळात टेल ग बाई माझा माटच फुटेल ग आणि पाण्याची वाट न लिंबूची बाग देवा हो आणि पाण्याची वाट न लिंबूची बाग बाबा रे काय हो आणि काटा टचल ग बाई माझा पदर फाटल ग काटा टचल ग बाई माझा पदर फाटल ग असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा, जय बाळूमामा.